दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर काही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडणार नाहीये। इथल्या निवडणुका आयोगाने पुढे ढकलल्या आहेत। नेमकं कुठे मतदान पार पडणार आहे आणि कुठे स्थगिती देण्यात आली आहे पाहूया। बाळापूर, अंजनगाव, सुरजी, यवतमाळ, वाशिम, देऊळगाव राजा, अंबरनाथ, फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, वसमत, घुग्गुस, देवळी, देवळाली प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी, उरळी देवाची, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा, अनगर। अमरावती विभागात 187 नगरसेवकांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 144, पुण्यात 143, नाशिकमध्ये 120, कोकण विभागात 69 आणि नागपूर विभागात 68 नगरसेवकांच्या निवडणुका 20 डिसेंबरला होतील। दरम्यान आयोगाकडून या संदर्भात काय स्पष्टीकरण देण्यात आलंय पाहूया। कलम 171 ब नुसार उमेदवाराने कोर्टात अपील केल्यास उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं आहे। अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या। पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये नव्याने उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही, फक्त अर्ज मागे। बातमी हिंगोलीतून आहे। संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झालाय। मतदान केंद्रात संतोष बांगर यांच्याकडून घोषणाबाजी करण्यात आली। मतदान केंद्रात बांगर यांनी सूचना दिल्याचंही समोर आलंय। बटन दाबताना महिलेला बांगर यांनी सूचना केल्या। हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात एका महिलेला मतदानादरम्यान काही सूचना केलेल्या आहेत। ही महिला बटन दाबत असतानाच संतोष बांगर यांच्याकडून सूचना करण्यात आल्या। तसंच बांगर यांनी या ठिकाणी घोषणाबाजी केल्याचं सुद्धा समोर येत आहे। मतदान केंद्रात संतोष बांगर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पुढच्या घडामोडीकडे बातमी साताऱ्यातून आहे। म्हसवडमध्ये मध्यरात्री गाडी तपासणी केल्याच्या कारणाने कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले। जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या सौरभ सावंत यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे। पोलिसांसमोरच मध्यरात्री हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आलाय। बातमी सिंधुदुर्गमधून आहे। कणकवली प्रभाग क्रमांक 8 मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। मतदान प्रक्रिया सुरू होताच ईव्हीएम मधील हा बिघाड लक्षात आला। अपक्ष उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन दाबलं जात नसल्याने या ठिकाणी आता मतदान प्रक्रियेला विलंब झालाय। बिघाड झालेलं मशीन तात्काळ बदलण्यात आलंय। मतदानाला आता सुरुवात झाली। शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप झाल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या असं वैभव नाईक यांनी म्हटलंय। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला। एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्याचा आरोप सुद्धा वैभव नाईक यांनी केलाय। तर एकनाथ शिंदे यांची नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार सभा होती आणि त्यावेळेसचा हा व्हिडिओ आपण पाहतो। एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। माननीय एकनाथ शिंदेंची होती आणि त्या शिंदेमध्ये मालवणवासियांना भाषणामधनं काय किंवा घोषणा कुठली झाली नाही किंवा सभेमध्ये लोकांना काय उद्देशून ते काय बोलले नाहीत। परंतु एक मात्र निश्चित झालं की त्या हेलिकॉप्टरने येताना ज्या 2 मोठ्या जड बॅगा होत्या त्या जड बॅगा मात्र मालवणात काल रात्रभर वाटत होते आणि त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे किंवा शिंदे सेना ही भारतीय जनता पार्टी पैसे वाटप आरोप करतो, परंतु हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ह्यांनी पैसे वाटूनच ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आता पण कशा पद्धतीने पैसे वाटतात ह्याचा व्हिडिओ मी माझ्या सोशल मीडियाला टाकलेला